आणि सर सोशल मीडियामध्ये बरेच लोक असे वाईट कमेंट करतात किंवा कमेंटमुळे त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो का? हा, त्याचं होऊ काय कायदा आहे? आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येला तुम्ही प्रवृत्त केलं म्हणून तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा होते, जन्मठेप होऊ शकते तुम्हाला. आता आपण निरनिराळे लीडर लोक एकमेकाच्या विरुद्ध काहीच्या काही ज्युनियर बोलतात. मुलांची रॅगिंग करतात, हा हा तर त्याच्यासाठी काय कायदा आहे? 10,000 विद्यार्थ्यांना मी योगा शिकवला. सर सायबर क्राईम जो OTP चुकून गेला तर आपले पैसे जर कट झाले तर त्या 30 मिनिटांमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे? काय तुमचे होतं माहिती मोबाईल हॅक करणं, तुमचे पैसे बँकेतनं काढून घेणं. हा, न्यायाधीशाची संख्या कमी आहे. हो. आता समजा एका ठिकाणी 10 न्यायाधीश पाहिजे तर एकच न्यायाधीश असतो. तर एवढ्या 47 वर्षामध्ये अशी कोणती केस आहे? सहकार महर्षी शिवाजीराव काळे राजकारणामध्ये एक नंबर त्यांचा. जर ही केस मी हरलो तर काय होईल माझी माहिती का, माझी प्रॅक्टिस संपून जाईल म्हणलं. त्यामुळे ही केस मला जिंकायची कुठल्या परिस्थितीत. मारामारीची खोटी केस दाखल झाली त्यांच्या त्या अगोदरच्या केसेस सगळ्या राजकारणी लोकांच्या, मग काकडे आमदार असू द्या, शिवाजीराव काळे असू द्या, निवृत्ती शेरकर असू द्या. सर 2014ची जी अर्नेश कुमारची जी केस आहे त्याबद्दल काय सांगायचं? आता अर्नेश कुमारचं जजमेंटच माझ्या हातात आहे. मला माहित होतं मी हा प्रश्न विचारणार. संजय काळे म्हणून जे आहेत आता मार्केट कमिटीचे सभापती, त्यामुळे काय झालं माहितीये का, की एका कुटुंबातल्या 4 सदस्यांनी आत्महत्या केली. आणि सर आता नवीन कायदा जो बघितला आहे ते वडिलोपार्जी जी संपत्ती ती आता मुलीला पण बरोबर मिळणार. नाही, त्या प्रकारचा छळ त्या पोलीस स्टेशनकडनं त्या लोकांचा व्हायचा. 60 ज्युनियर म्हणजे इथं 2-2, 3-3 वर्ष ज्युनियर येतात, प्रॅक्टिस करतायत आणि नंतर स्वतः प्रॅक्टिस करतात. सोशल मीडियावर एकदम चर्चेचा विषय असेल तर ते तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? अरे ही इज द बेस्ट पर्सन. जर तुकाराम मुंडेसारखे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर ऑफिसर्स आले तर तुमचा देश आहे ना सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. सुजलाम सुफलाम म्हणजे काय हो, सगळी माणसं सुखी असणं. बरोबर. आणि सुखी कधी असतात, त्यांच्यावर अन्याय होत नाही, ते खाल्लेलं सुखाने पचवू शकतात, त्याला सुखी म्हणतो आपण. आणि ज्या वेळेला असे ऑफिसर येतात ना त्यावेळेला माणसाला सुख लाव. आज तुम्ही सांगा दुधामध्ये भेसळ करू नका म्हणून त्यांनी आदेश काढल्यानंतर घाबरले सगळे. घाबरलेलो. धनाधन धनाधन दूध असं रस्त्यावर ओतून द्यायला लागले, ते पनीर रस्त्यावर फेकून द्यायला लागले. याचा कारण असं का कायदा जर कडक असेल ना लोक फॉलो करतात. ते आपलीच लोक अमेरिकेत गेल्यानंतर का रस्त्यावर थुकत नाहीत, आपलीच लोक जर्मनीमध्ये गेल्यानंतर रस्त्यावर का थुकत नाहीत? कायदे कडक असतात, त्यांना माहिती आहे की इथं 4 वर्ष सोडणार नाहीत. बरोबर. मग तुम्ही कायदे कडक करा ना. ते जर कडक केले ना तर ऑटोमॅटिक लोक वागतात. तुकाराम मुंडे तेच करतोय, कायद्याचं अंमलबजावणी करतो. कायदा तिथंच आहे, कायदे आहेत, नियम आहेत. तुकाराम मुंडेच्या अगोदर एखादा कोणी जर एकनाथ येऊन गेला असेल ना त्याला सुद्धा तेच कायदे होते ना, परंतु तो पाळत नव्हता. आणि तुकाराम मुंडे कायद्यावर बोट ठेवून चालतो, त्याचं कुणी वाकडं करू शकत नाही. फार फार तर बदली करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये जर असे अरे अधिकारी आले तर एक 5 वर्षामध्ये आहे ना अक्षरशः तुम्हाला सांगतो ना ह्या आपल्या देशाला तोड नाही राहणार. आपला देश आहे ना 1 नंबरचा महाशक्ती होणार आहे. अमेरिकेला आपण क्रॉस करणार आहे. फक्त आपल्यातली माणुसकी जागृत झाली पाहिजे आणि लोक कॅरेक्टर संपन्न झाली पाहिजेत. आणि एक न्यायाप्रती त्यांना प्रेम निर्माण झालं पाहिजे. कमी न्याय देणार आहे, मला ही पोस्ट आलेली आहे ना, मी हा कोट घातलाय ना, याची कर्तव्य काय आहेत ते मी पार पाडणार आहे. तसं मुंडेनी त्या खुर्चीत बसलोय ना, त्या खुर्चीचे गुणधर्म काय आहेत, मला किती पॉवर्स आहेत, मी काय काय करू शकतो, हे त्या ऑफिसरला जर समजलं ना निश्चितच आपला देश अतिशय समृद्ध होणार. आणि सर सोशल मीडियामध्ये बरेच लोक असे वाईट कमेंट करतात किंवा कमेंटमुळे त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो का? त्याचं काय कायदा आहे? नाही होऊ शकतो ना. याच्यामध्ये आबरू नुकसान होऊ शकते तुमची. आता आपण निरनिराळे लीडर लोक एकमेकाच्या विरुद्ध काहीच्या काही बोलतात, मग त्यांच्या विरुद्ध मग आमक्याच्या विरुद्ध 100 कोटीचा दावा दाखल झाला, तमक्याच्या विरुद्ध 500 कोटीचा दावा दाखल झाला, आपण ऐकतो ना. मग त्याच्यामध्ये फौजदारी पण होऊ शकते आणि आबरू नुकसान भरपाईचा दावाही होऊ शकतो. वाईट कमेंट करणं चुकीचं आहे. हो, केव्हा एखाद्या कम्युनिटीच्या विरुद्ध तुम्ही बोलला, हम्म. हिंदू कम्युनिटीच्या विरुद्ध बोलला किंवा दुसऱ्या कुठल्याही कम्युनिटीच्या विरुद्ध बोलला तर तुमच्या विरुद्ध केस होऊ शकते, तुम्हाला अरेस्ट होऊ शकते, तुमच्या विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण जपलं पाहिजे का हे सोशल मीडिया सुद्धा जपून वापरला पाहिजे, हा माझा सल्ला राहील. कारण तुम्ही उगीच काहीतरी त्याच्यात कॉमेंट्स केलं त्याच्यातून अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जातात, भांडणं होतात, समाजामध्ये तेढ निर्माण होते, सगळं काय होतं त्याच्यामध्ये. सर आता विद्यार्थ्यांबद्दल एक प्रश्न मला विचारायचा आहे की जे मुलं ज्युनियर मुलांची रॅगिंग करतात तर त्याच्यासाठी काय कायदा आहे ना. प्रोटेक्शन ऑफ रॅगिंग ऍक्ट जो आहे ना 1999चा, त्याच्या अंतर्गत आहे ना तुम्हाला 2 वर्षी शिक्षा होऊ शकते आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो. त्या मुलाला कायमचं रस्टिकेट केलं जातं आणि त्याच्यासाठी त्या संस्थेला एक कंपल्शन आहे का त्यांनी अशी एक बॉडी ठेवली पाहिजे अँटी रॅगिंग म्हणून. तुम्ही एक समिती तयार केली पाहिजे आणि तुम्ही कंट्रोल ठेवला पाहिजे त्या मुलांच्यावरती. असं सुद्धा बंधन आहे त्यांच्यावरती, त्यांनी जर ते पाळलं नाही तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे याच्यामध्ये कित्येक मुलं आत्महत्या करतात. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येला तुम्ही प्रवृत्त केलं म्हणून तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा होते, जन्मठेप होऊ शकते तुम्हाला.
की वकिलांना एवढं स्ट्रेस असतं, तर स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करता? योगा 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 इज द अच्छा. बेस्ट वे टू रिलीज दी टेन्शन. कारण असं की मी बॉक्सिंगला युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे, हम्म. कुस्तीला मी महाराष्ट्र लेवलपर्यंत कुस्त्या केल्या, कबड्डीला ऑलवेज कॅप्टन म्हणून हे केलं मी, रनिंग केली, स्विमिंग केलं, सगळ्या गोष्टी, थाळीफेक, गोळाफेक, एकही खेळ असा सोडला नाही का मी कॉलेजवरती खेळलो नाही. माझ्या कपाटात बक्षीस ठेवायला जागा नव्हती, असा विद्यार्थी मी, म्हणजे हायस्कूलपासून कॉलेजपासून सगळं. परंतु मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर इथे देशपांडे नावाचे एक इंजिनियर आले होते कुकडीचे त्या याच्या धरणासाठी, आणि त्यांनी ते योगाचा क्लास सुरू केला 1985 साली. मी त्या क्लासला जॉईन झालो आणि मला ते आवडलं. कसं योगा इज समथिंग डिफरंट, की आपण कुस्ती करतो, बॉक्सिंग खेळतो, याच्यावर आपल्या मेंटली सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत नाही, किंवा शरीर जे ताणलं गेलं पाहिजे, मनाला जी शांतता ही मिळत नाही, ही योगामध्ये मिळते. मग त्यांनी आम्हाला विचारलं का बा निवासी वर्ग आहे नाशिकला, कोण जाणार आहे? आम्ही लगेच बोटवर केलं आणि मी फॅमिलीसहित नाशिकला 1 महिन्याचा कोर्स केला. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत आमचा तो कोर्स चालायचा. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असायचं, लेक्चर असायचे, परीक्षा असायच्या, जेवण खावण, नाश्ता वगैरे, चर्चासत्र सगळं असायचं. पहा काही लोक आहेत ना फार हुशार असतात, एक समाजाला कसं घडवायचं, तर त्या लोकांनी आम्हाला तिथे 1 महिनाभर घडवलं. तिथे गेल्यानंतर मी त्यांच्याशी भांडण केलं. अहो म्हणलं मला 7-8 चपात्या पोळ्या लागतात म्हणलं, तुम्ही 2 पोळ्या वाढल्या म्हणलं, हे नाही जमणार, मी चाललो म्हणलं सोडून. अहो ते म्हणले थांबा, 1-2 दिवस थांबा. काय? आणि 2 दिवस थांबा म्हणले, काय परिणाम होतो ते बघा. त्या 2 पोळ्या, त्यांचं ताट बघा, 2 पोळ्या, 1 ताकाची वाटी, 1 दह्याची वाटी, 1 आमटीची वाटी, 1 पालेभाजी, 1 लिंबाची फोड, 1 पापड, त्याच्यानंतर लसणाची चटणी, बरं का, हे सगळं ताट असं भरलेलं, आणि पोळ्या फक्त 2च. ते खाल्ल्यानंतर मला 1 दिवस बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी अरे नंतर इतकं बरं वाटायला लागलं ना, काही हे खातो आपण, हेच चांगलं आहे. लालबुन चेहरे झाले आमचे तेवढं खाऊन सुद्धा. आणि मग तेव्हापासून तेच मी सत्र आता चालू ठेवलंय का कमी खायचं, चांगलं खायचं, कमी खायचं, आणि सगळे तुम्हाला जीवनसत्व, कॅल्शियम, आयर्न सगळं मिळालं पाहिजे, मग याचा विचार करायचा आपण. तर त्या योगाचा ट्रेनिंग मी केल्यानंतर इथं आलो. इथं आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी रोटरीचा अध्यक्ष होतो 2000 साली. 10,000 विद्यार्थ्यांना मी योगा शिकवला. शाळेत जायचा, 1000 विद्यार्थी पुढे उभे करायचे, त्यांना योगा शिकवायचा. त्याच्यानंतर इथं सुद्धा मी योगाचे क्लास फ्री ऑफ कॉस्ट आहे, हे लक्षात ठेवा की मी 85 सालापासून फ्री ऑफ कॉस्ट योगा चालवतो. आजही आमचा कॉलेजवरती योगा वर्ग चालू आहे, आणि तिथं मी शिकवलेले विद्यार्थी ते घेतात, कधी मी असलो तर मी घेतो. परंतु अतिशय त्याच्यामध्ये टेन्शन तुमचं रिलीफ होतं. योगा म्हणजे काय माहिती आहे का, बॉडी अँड माइंड कॉम्बिनेशन, की तुम्हाला जे टेन्शन येते ना ते रिलीफ करण्याची फार मोठी ताकद आहे योगामध्ये. कारण त्याचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. तुम्ही जे काय योगासनं करता, त्याच्या जोडीला ध्यानधारणा पण करतो आपण. ज्यावेळेला योगासनं संपतात ना आमची, त्यावेळेला आम्ही ओंकार मंत्र घालतो, त्याच्यानंतर प्राणायाम करतो, आणि ध्यानधारणा पण करतो. डोक्यातले विचार सगळे काढून टाकून एक ध्यानस्थ 1, 2, 3, 5 मिनिटं बसतो का, कुठलंही टेन्शन तुमच्या डोक्यात नाही, आणि आलेले टेन्शन इथल्या वरच्यावर घालून कसं टाकायचं हे आम्ही शिकतो. मग त्याला आम्ही कधी राजयोगा नाव देतो, कधी ध्यानधारणा नाव देतो. परंतु याच्यातून टेन्शन कसं काढायचं हे योगा फक्त तुम्हाला शिकवतो, आणि सगळ्या जगाला वेळ लागलो योगाने. बरोबर. हा आपल्या पूर्वजांची कला आहे. आपल्या ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वी योगा शोधून काढलाय, आणि आज आपले आदरणीय पंतप्रधान यांनी संपूर्ण जगाला वेळ लावलं योगाचं, आणि ते खरंय. आजही ते पंतप्रधान झाल्यापासून 1 दिवस खाडा नाही त्यांचा, 1 दिवस खाडा नाही, कधी रजेवर नाहीत. आज इतकी इफेक्टिव्हली काम करतात बिकॉज ऑफ योगा ओनली. ते जर योगा करत नसते, एवढी कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये नसते. म्हणून प्रत्येकाने योगा केला पाहिजे. म्हणून मी वकील आहे, मला कधी टेन्शन नसतं. तुम्ही कधी भेटा, मी हसतमुख असतो. सगळे लोक तुम्ही काय राहून नाही, अगदी सहज सहज चाललंय म्हणजे तुमचं काय. अरे म्हणजे योगा करतो मी कोर्टाला सांगतो तुम्ही योगा करा. आणि आमचे योगा डे असतो ना, त्यावेळेला कधी कधी मी तिथं कोर्ट वगैरे सगळे असतात, तिथे योगा शिकवतो त्यांना. आता मला न विचारणार प्रश्न विचारतो, सर तुमचं एज किती? माझं आता 72 कम्प्लीट झाले. पण आता काय एज सांगणं खरं, आता इथून पुढे मी बंद करणार आहे. कारण लोकांना ते पटत नाही. कोणी म्हणतो तुम्ही 60 वर्ष दिसताय, कोणी तर 65 दिसताय. म्हणजे आपण आपले एज आहे ना, हे तुम्ही जर एक्झरसाईज चालू ठेवला आणि योगाची मदत घेतली तर निश्चितच तुम्ही बरेच वर्ष असं राहू शकताय. बरोबर. अजूनही 10 वर्षांनी मी असंच दिसणार आहे. 82 झाले लोक म्हणतात तुम्ही तसेच होता. मला पक्षकार म्हणतात ना, साहेब तुम्ही 82 झाले असेच तुम्हाला पाहत होतो. याचं कारण असं, फिटनेस हा जो आहे ना, हा तुमच्या खाण्यापिण्यावरती, आणि तुम्ही काय एक्झरसाईज करताय. मी रात्रीचे 11 वाजले तरी मी फिरायला जाणार, मग जवळ जाईल पण जाऊन येणार. सकाळी उठलं की 1 तास योगासनं करणार म्हणजे करणार. काही नाही झालं तर घरात डंबेल्स आहेत, डंबेल्स घाता तरी मारत बसतो, पण ती व्यायाम करतो. डॉक्टर पण सगळे सांगतात का योगा करा, एक्सरसाइज करा. नाही खरं आहे ना ते. सर सायबर क्राईम म्हणजे आता बघतो आपण की एक लोक व्हॉट्सअपवर एखादी लिंक आली किंवा OTP चुकून गेला तर आपले पैसे जर कट झाले
तर त्या 30 मिनिटांमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे? काय होतं माहितीये का, सायबर क्राईम हा जो आहे ना, हा सगळ्या जगाला लागलेली कीड आहे आता. आणि खास त्याचे ना अशा टोळ्या बनलेल्या आहेत. काही ठिकाणी ते लोक त्यांचा व्यवसायच बनलेला आहे तो. सायबर क्राईम करणं, काय तुमचे मोबाईल हॅक करणं, तुमचे पैसे बँकेतनं काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळं अनेक लोकांचे खूप असं नुकसान होत आहे आणि त्याचे परिणाम होतात लोकांच्या जीवनावरती संपूर्ण. तर याच्या बाबतीमध्ये त्या 30 मिनिटामध्ये खरंच तुम्ही जे म्हणले ना, 30 मिनिटामध्येच कारवाई करावी लागते. कारण जर वेळ झाला तर ते पैसे निघून जाऊ शकतात. तर 30 मिनिटामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, 1930 ला तुम्ही कॉल करायचा. 1930 नंबरला कॉल करायचा तुम्ही. म्हणजे त्या कॉल थ्रू SP ऑफिस ऍक्टिव्ह होतं किंवा ते जे ठराविक डिपार्टमेंट आहे ते सगळे ऍक्टिव्ह होतात आणि ती कारवाई सुरू होते. म्हणजे तिकडे त्या माणसावरती कंप्लेंट करायची कॉल करून. हो, आणि नंतर कंप्लेंट पर करायची ओके. आणि SP ऑफिसचे कॉन्टॅक्ट करायचं. मग काय होतं का, ज्या माणसाने पैसे काढून घेतलेले आहेत ना, त्याचं अकाउंट असतं कुठल्या तरी बँकेमध्ये, पटकन त्या बँकेमध्ये ते अकाउंट सीज होतं. ती रक्कम तुमची थांबवली जाते आणि मग तुमच्या कंप्लेंटनुसार सगळी चौकशी करून ते पैसे तुम्हाला परत केले जातात. पण याच्यात कितपत सर मिळतात पैसे? नाही, मिळतात, पैसे मिळतात, परंतु आता ज्या पद्धतीने पोलिसांनी ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे ना, तेवढे ते होत नाहीत अशी माझी तक्रार आहे. कारण माझ्याकडे आता एक मुलगी ज्युनियर म्हणून आता येते, ती लॉ कॉलेजच्या सेकंड इयरला आहे. ती अशीच कुठेतरी गेली होती आणि पटकन तिला एक असा कॉल आला, ते लॉ कॉलेज तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे ना, ते 5 रुपये पटकन पाठवा आणि ते असं होईल, नाही तर मग तुमचं नुकसान होईल. त्या मुलीला वाटलं 5 रुपये तर पाठवायचे, काय दिले 5 रुपये पाठवून, फटकन 17,000 रुपये गेले तिचे. त्याच्यानंतर तिने खूप प्रयत्न केला, SP ऑफिसला हेलपाटे मारले, 2-3 वेळा गेली. एक ऑफिसर दुसऱ्या ऑफिसरला म्हणतो, अरे त्या मॅडमचे सगळे पैसे म्हणले हेलपाटेवारी जातील, म्हणले करा काहीतरी. ही उद्विग्नता आहे आपल्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला नॉलेज आहे ना. पैसे त्यांचे मिळाले का नाही? अजून नाही मिळाले. अजून नाही मिळाले. या गोष्टीला 4 महिने झाले. आता एखाद्या वेळेला आम्हाला कोर्टात दावा दाखल करावा लागेल, त्या पोलिसांना बोलून घ्यावा लागेल. पण सर, कायद्याबद्दल अशी एखादे कोणते कायदे म्हणजे बदल केल्यानंतर नागरिकांना आणि वकिलांना पण फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? एखादे काही कायदे असे बदल केल्यामुळे? नाही, आता कसं झालं, बरेचसे कायदे तर मोदी आल्यापासून बरेचसे कायदे बदललेले आहेत. आपले आता CRPC बदलला आहे, CPC मध्ये बरेचसे अमेंडमेंट आलेले आहेत. तुमचा नागरी सुरक्षा कायदा बदललेला आहे, त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि अजूनही विचाराधीन आहेत. काही कायदे जे आहेत ना, ते खूप लेंदी आहेत आणि त्याच्यातून जेवढं काही लोकांना न्याय झटपट मिळाला पाहिजे तो मिळत नाही. बरोबर. तर आता नेमकी आता तुम्हाला लिस्ट देता येणार नाही, परंतु आता विचाराधीन आहेत आणि तज्ज्ञ लोकांनी याच्यावर विचार करतायत ती लोक. त्यामुळे आपण काही सांगणं म्हणजे ते थोडंसं जास्त बोललं असेल. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु ते योग्य त्या कमिटीने ते केलं पाहिजे आणि जे नको कायदे ते बाजूला केले पाहिजे. आणि मोदींनी बरेचसे कायदे बाजूला केलेले आहेत का जे इंग्रजांच्या काळापासून आलेले होते, त्याचा काही उपयोग आपल्याला नव्हता, ते कायदे काढून टाक. आता सर, वकिलींचा जो ड्रेस असतो तुमचा ब्लॅक कोट, हा म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आलेला आहे आणि आपल्याला तीच सवय ना, आपण इंग्रजांचे कायदे बदलतच नाहीत. आता जे इंग्रजांच्या काळापासून कायदे आलेत ना, तेच आपण फॉलो करतोय. त्यामुळे हा कोट सुद्धा त्यांचाच आहे. खरं असं आहे की आपल्या देशात हा मान्यवर नाहीये, कारण आपली एवढी उष्णता असते ना, त्यामुळे आम्हाला एवढं गरम होतं या कोटाने. खरं असतं की वेगळा कोट पाहिजे, पांढरा कोट द्या ना तुम्ही आम्हाला, तरी चालेल, परंतु नाही, ते काळा कोटच. हे आपण चेंज करत नाही, आपल्याला बदल आपल्याला नको असतो. आपल्या भारतीय लोकांना शक्यतो बदल नको असतो. जे पुरातन चालत आले ना, त्याला चिटकून बसतो आपण. थोडंसं त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. सर, आता एक प्रश्न असा आहे की तुमची कन्या आता अमेरिकेत प्रॅक्टिस करते, तुम्ही पण अमेरिकेत जाऊन आला? 2 वेळा जाऊन आलो. तर तिथला कायदा इथल्या कायद्यामध्ये म्हणजे कोर्टाबद्दल कसं आहे तिथलं कोर्ट? कसे बघा, तिथे फास्ट रेमिडी असते आणि पेपरलेस, टोटल पेपरलेस. आपल्याकडे आता सुद्धा सुप्रीम कोर्टाने लावून धरल्यापासून बरं का, आपल्याला पेपरलेस कोर्ट करायचं काम चाललंय. परंतु आता अजून एवढं स्पीड आपल्याला नाही, त्याला वेळ लागणार आहे. परंतु तिकडं पूर्ण पेपरलेस, त्यामुळे कुणी असे पेपर गठ्ठे बिट्टे घेऊन जात नाही. प्रत्येकाकडे लॅपटॉप असतो, प्रत्येकाच्या पुढे माईक असतो आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स, सगळे वकील वगैरे बसले असतात, समोर वकील न्यायाधीश बसलेले असतात आणि फटाफटा त्याचे निर्णय करतात. प्रकार असा का तिथं असं लेंदी प्रोसिजर नाही. आता समजा एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई आहे ना, 1-2 तारखामध्ये त्याचा निकाल लागतो. घटस्फोटाचा दावा आहे ना, त्याच्यामध्ये 2च गोष्टी पाहिल्या जातात का याच्यामध्ये बायकोला किती पगार आहे, नवऱ्याला किती पगार आहे, दोघांच्या याच्या पगारात मधला फरक किती आहे, लगेच सांगणार $14,000 बायकोने नवऱ्याला देऊन टाकावेत. ते दिले जातात आणि मॅटर संपतं. म्हणजे याचा अर्थ असा की तिथे एक तर मॅटर कमी असतात. पहिली गोष्ट, तिथे लोक उठसूट मॅटर करत नाही. तिथं जास्तीत जास्त टॉर्ट केसेस जास्त असतात, टॉर्ट वरती. आता टॉर्ट म्हणजे काय, आपल्या इकडे टॉर्टचा आपण वापरच करत नाही. आपल्या इकडे टॉर्ट ऍक्ट आहे ना, पण आपण वापर करत नाही. का आपण आता ST स्टँडवर गेलो आणि 9ची ST समजा 10ला आली,
तिथं लगेच ते हे करणार का आमचे 9ची एसटी 10ला आले ना तर टॉट खाली त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करणार, $10 मिलियन दावा. अरे. तर माझ्या अशा कंपनीमध्ये मला जायचं होतं, माझं नुकसान झालं आणि एसटी 1 तास उशिरा आली काय, त्याच्यावरती दावा ठोकतात. म्हणजे याचा अर्थ असा का टॉर्ट ऍक्ट पूर्ण वापरतात ते. आपल्या इकडे कसं आहे, आपले बाकीचे कायदे आपण खूप वापरतो आणि त्याच्यामध्ये आपली शक्ती वेस्ट होते, हे कागदपत्र सांभाळण्यात आपला सगळा टाइम जातो. तर फॉरेन कंट्रीजमध्ये स्पीडी जस्टिस मिळतो आणि तिथले लोक समजदार आहेत. तिथं फालतू केसेस दाखल होत नाहीत, ज्या केसेस दाखल होत आहेत स्टँडर्डच्या असतात आणि त्यामुळे त्या लवकर इथं निकाल. आपलं जे लेंदी होतोय त्याचे मुख्य कारण काय असतं तुम्हाला काय वाटतं? याचं मुख्य कारण मध्ये इथून पाठीमागं जो काही बॅकलॉग जो आहे ना, तो बॅकलॉग त्याच्यामध्ये तो भरून निघत नाही. आता हा. न्यायाधीशाची संख्या कमी आहे. हो. आता समजा एका ठिकाणी 10 न्यायाधीश पाहिजे तर एकच न्यायाधीश असतो हम्म. आणि केसेस असतात 1000. बरोबर. त्यामुळे तो किती केसला हात लावणार ना. आता आपल्या हातात एवढे पेपर आहेत, हे पेपर आपण वाचायला गेलं तर 1 तासही पुरणार नाही आपल्याला. तसं कोर्टाच्या समोर एवढी फाईल असते, ती हटतच नाही ना. बरोबर. त्यामुळे त्या सह्या करण्यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो. त्याच्यानंतर मग आर्ग्युमेंट सुरू झाले, त्याच्यामध्ये 2 तास जातात आणि नंतर मग त्यांना निकाल द्यायला वेळ मिळत नाही. तो निकाल मग कधी 8 दिवसांनी 15 दिवसांनी ते लिहायला बसतात. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी परत आठवावं लागतात त्यांना. म्हणजे इथं कोर्टाचाही दोष नाही आणि सरकारचं काय आलंय का, सर पूर्वी असं चालतच होतं. आपल्याकडे कसं आहे, हे असंच चाललंय पूर्वीपासून, त्यामुळे कुणी लक्ष देत नव्हतं. आता आम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस सुरू केली ना त्यावेळेला सायनाडाय लिस्ट असायची. हा दावा आहे ना, हा बाजूला ठेवून द्यायचा, 10 वर्ष त्याच्याकडे पाहायचं, त्याला सायनाडाय लिस्ट आणि ती मग 10 वर्ष निकट एक बोर्डावरती लागणार, ते अमके अमके दावे आता बोर्डावर लागले आणि मग ते सुरू होणार. आता तसं नाहीये, आता स्पीड आलंय. आता सुप्रीम कोर्टाने लावून धरलंय का याच्यात स्पीड आलं पाहिजे, लवकर न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्याला कमीत कमी अजून 4-5 वर्ष लागतील. का तुम्ही वाटपाचा दावा दाखल केला ना, तो 1 वर्षामध्ये निकाली निघेल. तुम्ही आता पोटगीचा दावा दाखल केला ना, 1 महिन्यामध्ये निकाली निघेल. तुम्ही डीव्हीचा दावा दाखल केला, 2 महिन्यात निकाल निघेल. कायदे करून ठेवलेत का डीव्ही ऍक्ट प्रमाणे दाखल केलेल्या मॅटरचा 2 महिन्याच्या आत निकाला, विदिन 60 डेज निकाल लागला पाहिजे. परंतु कदाचित आत तो लागत नाही, त्याला 6 महिने लागतात, वर्ष लागतं. कारण का बॅकलॉग आहे ना, बाकीच्या केसेस खूप असतात, त्यामुळे त्या केसला हात लागत नाही. तर थोडा वेळ लागेल, पण होईल आता. सर, एवढ्या 47 वर्षामध्ये अशी कोणती केस आहे जी जिंकून तुम्हाला एक मनाला समाधान मिळालं असेल किंवा ती कायम लक्षात राहील, अशी कोणती केस आहे ना? सहकार महर्षी शिवाजीराव काळे, अच्छा. आपण त्यांना सगळे दादा म्हणतात. दादा म्हणतो. त्या जुन्नर तालुक्यामध्ये राजकारणामध्ये 1 नंबर त्यांचा. तर अशा माणसावरती एक भावबंदीतनं खोटी केस दाखल झाली, मारामारीची खोटी केस दाखल झाली आणि त्यांना कोर्टात यावं लागले, त्या केसला फेस करावं लागले. ती केस माझ्याकडे आली. ऍक्च्युली त्या अगोदरच्या केसेस सगळ्या राजकारणी लोकांच्या, मग काकडे आमदार असू द्या, शिवाजीराव काळे असू द्या, निवृत्ती शेरकर असू द्या, हे कोणाची केस आली ना तर बाबा दीक्षितकडे जाणार, रोकडे वकिलांच्याकडे जाणार, पुरवंत वकिलांच्याकडे जाणार, हे त्यांचे नेहमीचे वकील. परंतु ही केस माझ्याकडे आली. हे का आली तर त्यांच्या भावाने सांगितल्यावर ते म्हणत होते आपण पुण्यावरून विजयराव मोहिते आणू, आपण ND पवार आणू म्हणले तुमच्या केससाठी. तर त्यांचा एक भाऊबंद होता बाबूराव म्हणून त्याचं नाव होतं. अहो तुम्हाला काय घेऊन भेटले विजयराव मोहिते आणि ND पवार, इथे डाळे वकील द्या म्हणले. काय ते ND पवार आणि विजयराव मोहिते सारखेच काम करतात. शिवाजीराव फार हुशार मनुष्य, ते म्हणले खरंच एवढा चांगला वकील आहे. कारण मी त्यावेळेला माझी प्रॅक्टिस फक्त 15 वर्षाची, मी ते ज्युनियरच त्यावेळेला, ह्या वकिलांच्या दृष्टिकोनात मी ज्युनियर. मग ती केस देताना ते संजय काळे म्हणून जे आहेत आता मार्केट कमिटीचे सभापती, तर ते केम्ब्रिजला जाऊन LLM करून आलेले होते. त्यांना युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल मिळालं होतं आणि सरकारतर्फे ते केम्ब्रिजला गेले होते आणि तिकडनं शिकून आले होते आणि आमच्या कोर्टात प्रॅक्टिस करत होते. मग त्यांना विचारलं शिवाजीरावांनी, अरे हे बाबूराव असं म्हणतोय, ते डाळे वकील खरंच का चांगले आहेत? हो म्हणलं एकदम चांगले आहेत फौजदारीला, काय देऊ म्हणले त्यांच्याकडे केस. मग दोघे माझ्याकडे आले इथे आणि इथे आल्यानंतर माझे बोलता 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 मी त्यांना डिफेन्स कसा घ्यायचा, काय कसं घ्यायचं हे सांगितल्यानंतर त्यांना पटलं. ते हेच म्हणजे हात वकील जायचं आपल्याला. अतिशय हुशार ही माणसं आहेत ना, फार शिक्षण नाही परंतु इतके टॅलेंट ना, तर त्यांनी माझी निवड केली. मग त्यांना बारमध्ये आल्यानंतर ह्या सिनियर वकिलाने विचारलं का तुम्ही ढाळे वकिलांच्याकडे केस कशी काय दिली, ते कधी एवढे मोठे वकील झाले, काय असा प्रश्न विचारला. त्यांनी काय उत्तर द्यावं माहितीये का, शांत बसले 1-2 मिनिटं. म्हणजे ढाळे वकील तुमच्या इतका सिनियर नाहीये म्हणले, काय मोठा नाहीये, पण तुमच्या इतका लवड नाही म्हणजे. अरे बापरे, असं बोलल्यानंतर काय माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आली ना, काय ही केस आपण जिंकलीच पाहिजे. बरोबर. आणि मग त्या तुम्हाला सांगतो, त्या केसचा स्टडी करण्यासाठी मी इथं ऑफिसमध्ये यायचा, कधी रात्री 1ला 1:30ला. माझ्या जर डोक्यामध्ये ते आता रात्रीचं वाचलं तर ते सारखे विचार चालू असायचे ना, हा प्रश्न कसा विचारायचा, अशोकला काय विचारायचं, राजूला काय विचारायचं,
ते सगळं मी बघायचं ना. आणि ते प्रश्न परत सकाळी विसरू नये. 1-1.5 वाजता खाली यायचा आणि मी प्रश्न लिहित बसायचो. 10-10, 20-20, 25-25 प्रश्न लिहित बसायचा. अक्षरशः मिसेस म्हणायचे, काय झालंय तुम्हाला? काय 2 आणि 2:30 वाजता खाली येताय तुम्ही आणि इथं 2-2 तास बसताय. अरे म्हणली, ही माझी जीवनाची परीक्षा आहे. जर ही केस मी हरलो तर काय होईल माझी माहिती का, माझी प्रॅक्टिस संपून जाईल म्हणलं. त्यामुळे ही केस मला जिंकायची कुठल्या परिस्थितीत. आणि मग त्या केसची क्रॉस सुरू झाली, आर्ग्युमेंट सुरू झालं. इतकं छान क्रॉसने आर्ग्युमेंट झालं का माझा अभिमान वाटतो का ती केस मी जिंकलो. सकाळच्या पहिल्या पानावर बातमी. म्हणून ती केस मी आयुष्यात विसरणार नाही. लक्षात घ्या. आतापर्यंत सर किती ज्युनियर तुमच्याकडून म्हणजे माझी शिकून आता गेले? जवळ 60 संख्या झालेली. अच्छा. 60 ज्युनियर म्हणजे इथं 2-2, 3-3 वर्ष ज्युनियर येतात, प्रॅक्टिस करतायत आणि नंतर स्वतः प्रॅक्टिस करतात. तर उत्तम प्रॅक्टिस आहे सगळ्यांची उत्तम प्रॅक्टिस आहे आणि भरपूर चांगलं नाव कमवता येते. ते मला समाधान आहे की बाबा आपण जे मला मिळालं नाही ते मी ज्युनियरला देऊ शकतो. आता ज्युनियर जेवढे असतील म्हणजे नवीन वकील त्यांच्यासाठी ऑप्शन भरपूर असतात. भरपूर. तुम्हाला त्यावेळेस ऑप्शन होते का शिकायला असे हा होते ना senior option. वकिलांचे? हो होते ना ऑप्शन होते. परंतु काय झालं माहितीये का, परिस्थितीमुळं किंवा माझी प्रॅक्टिस इतकी जोरात सुरू झाली, रोलिंग प्रॅक्टिस सुरू झाली 1 वर्षाच्या आतमध्येच खूप काही माझं नाव झालं. आणि त्यामुळे प्रकार असेल का दुसरा काही विचार करायला मला वेळ मिळाला नाही. परंतु हे वकिली क्षेत्र असं आहे, आता तुम्हाला तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, हे वकिली क्षेत्र असं आहे, याला तुम्ही सरकारी वकील होऊ शकताय, तुम्हाला न्यायाधीश होता येतं, तुम्हाला सॉलिसिटर होता येतं. एखादं सॉलिसिटर फर्म जॉईन केली, 4-5 वर्ष प्रॅक्टिस केली, परीक्षा दिली तर तुम्ही सॉलिसिटर होऊ शकता. तुम्ही हायकोर्टात प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत प्रॅक्टिस करू शकता किंवा कंपनीमध्ये लॉ ऑफिसर्स म्हणून होऊ शकता. म्हणजे एवढी काय प्रचंड तुम्हाला हे संधी आहेत ना. पण हे लोकांना माहित असलं पाहिजे. बरोबर. वकिलांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की बाबा ह्या कोर्टात तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली म्हणजे हे तुमचं लास्ट कोर्ट असं नाही पाहिजे. मी हायकोर्टात का जाणार नाही. उदाहरण सांगायचं म्हणजे राम जेठमलानी म्हणून माने शिंदे नावाचे एक वकील आहेत, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. सातारच्या कोर्टामध्ये राम जेठमलानी गेले होते एका केससाठी आणि तिथे माने शिंदेचं आर्ग्युमेंट चाललं होतं. त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, म्हणले काय वाय आर वेस्टिंग युअर टाइम हिअर, कम इन बॉम्बे, मुंबईला या म्हणले आणि तिथं माझी कामं पहा, मी सुप्रीम कोर्टात आहे ना, तिथली कामं माझी पहा. मग ते मुंबईला आले, त्यांची ज्युनियरशिप त्यांनी काहीतरी 10-20 हजार रुपये त्यांना दिले त्यावेळेला आणि तिथं प्रॅक्टिस केली. आता 1 नंबरचे वकील आहेत ते. म्हणजे असे होऊ शकतं ना. बरोबर. त्यामुळं चान्स खूप आहे तुम्हाला, तर तुम्ही तुमचं क्षेत्र वाढवलं पाहिजे. सर 2014ची जी अर्नेश कुमारची जी केस आहे त्याबद्दल काय सांगाल सर? आता अर्नेश कुमारचं जजमेंटच माझ्या हातात आहे. मला माहित होतं मी हा प्रश्न विचारणार म्हणून हे जजमेंट मी हातात ठेवले. हे जजमेंट अतिशय उपयुक्त आहे. कारण पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, 498ची केसेस दाखल व्हायच्या आणि 498 केसमध्ये सासू, सासरा, नणंद, दीर ह्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांना अटक केली जायची. त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला न्यायचं, त्यांच्या विरुद्ध पोलीस कस्टडी मागायची. नाही त्या प्रकारचा छळ त्या पोलीस स्टेशनकडनं त्या लोकांचा व्हायचा. परत दागिने द्या, मग दागिने त्यांचे ओरबडायचे, त्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे जास्तीचे दागिने पण घ्यायचे, पैसे पण मागायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, की एका कुटुंबातल्या 4 सदस्यांनी आत्महत्या केली, मुंबईमध्ये घडलेली घटना. आणि त्यामुळं हा केसला असा आलेला आहे का अशा प्रकारे 7 वर्षाच्या आतमध्ये जर शिक्षा असेल तर त्या केसमध्ये डायरेक्ट पोलिसांनी अटक कोणाला करायची नाही. त्यांना नोटीस द्यायची 41 सेक्शनप्रमाणे, त्यांना चौकशीला बोलवायचं, तिथं आल्यानंतर पहिलं सबमिट करायचा प्रयत्न करायचा. तिथे एक समिती असते शेजारी, त्या समितीकडे बसवायचं, त्यांनी त्या नवरा बायकोचं मिटवायचा प्रयत्न करायचा. आणि जर मिटलं नाही आणि जर केसमध्ये खरं आढळलं तर मग ती केस दाखल करून घ्यायची. त्यामुळं ह्या केसमुळं 7 वर्षाच्या आतमधली शिक्षा असलेल्या त्याच केसमध्ये नाही, 498 नाही तर इतरही केसमध्ये त्याचा उपयोग झाला आणि 7 वर्षाच्या आतमध्ये ज्याची शिक्षा आहे त्याला पोलीस अटक करत नाही. आता इव्हन 420ची केस आहे, 420च्या केसला 7 वर्षाच्या आतली शिक्षा असल्यामुळं किंवा त्यामुळं प्रकार असा होतोय का त्याच्यामध्ये डायरेक्ट ते अरेस्ट करू शकत नाही. 467 लागलं तर अरेस्ट करतात, त्या शिक्षा मोठी आहे ना त्याच्यामध्ये. जर शिक्षा मोठी असेल 7 वर्षाच्या पुढची असेल तर ते अरेस्ट करू शकतात. मग इथे एक लोकांचा एक छळ थांबला ना. बरोबर. 498च्या अच्या बाबतीत असेल किंवा अशा काही 7 वर्षाच्या छोट्या केसेस असतील त्यावेळेला पोलिसांचा शेसेमिरा थांबला. हा एक त्याच्यामधला फायदा आहे. आणि सर आता नवीन कायदा जो बघितला आहे ते वडिलोपार्जित जी संपत्ती ती आता मुलीला पण बरोबर मिळणार. बरोबर. आता तो कायदा थोडक्यात सांगतो तुम्हाला की